हॅलो हाय वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला। आता मी डाळ फोडा लागले बघा। त्यावर दातावर डाळ फोडा लागले आणि ते कसं फोडायचं आणि कशाचं डाळ फोडा लागले तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला मग मी आता तुरीचं डाळ फोडून ठेवले बाजूला आणि ते आता उडीदाची डाळ फोडा लागले मी। आम्ही एकत डाळ आणत नाही, एकत आणलेलं तेवढं ही पण नसतंय त्याच्यात। आम्ही घरातच सगळं डाळ फोडून घेत आहोत। तुम्ही कसं करताय मला माहीत नाही, पण मी तर घरातच फोडून घेतो सगळं डाळ। आता तुरीचं डाळ फोडून ठेवले बाजूला, आता उडीदाचं डाळ फोडा लागले। उडीदाचं डाळ भिजवून फोडायचं नाही, काही म्हणलं तर कशापाय म्हणलं तर ते भिजू घातल्यावर वरचं सगळं त्याच्यातलं अंश सगळं जाते, म्हणून मी भिजू घालत नाही। तसंच एक जरा ही पडते, काळं काळं असलेलं पडते, जरा काय होत नाही त्याला। भिजू घालायचं, डाळ भिजल्यावर सगळं काढतो मी। आता सगळं डाळ फोडून आणि जनावरांचं सगळं व्यवस्था करून बागेत जाणार आहे। बागेत द्राक्षीमध्ये आज काय करायचं आहे, आमचं द्राक्षी कसं आहेत आता ते तुम्हाला सांगणार आहे मी। चला आता अजून जरा डाळ फोडायचं आहे। आता संपत आले ती, आता सगळं तुरीचं डाळ सगळं फोडून बाजूला ठेवले। आता हे उडीदाचं डाळ फोडा लागले। उडीदाचं डाळ कशापाय घरातच करून खायचं म्हणलं तर विकत आणलेलं डाळी सगळं ते पॉलिश करून ही करून त्याच्यातलं अंश सगळं गेलं असते, म्हणून घरात फोडल्याला त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असते, म्हणून घरातच फोडून घ्यायचं। घरातलं चवीच वेगळं असते, म्हणून घरात फोडून घ्यायचं। विकत आणल्याचं डाळीमध्ये काय कशाचं डाळ पण विकत आणलेलं मला ते काय बरोबर लागत नाही, म्हणून मी सगळं घरातच व्यवस्थित फोडून घेतो डाळ। तुम्हाला कसं वाटले कमेंट करून सांगा डाळीबद्दल। आणि चला आता बागेत चाललोय मी। आमचं आंबा बघा कसं लागले ती, तुम्ही पण आंबा खायला या म्हणशील पिकल्यावर। आत्ता द्राक्षीमध्ये चाललोय, द्राक्षी पण खायला या म्हणशील। आता आंबा बघा अजून कच्चा आहे आंबा, अजून पिकल्यावर तुम्ही पण खायला या म्हणशील। तर द्राक्षीमध्ये जाऊया चला। आता अजून जनावरांचा आणि शेळ्यांचा जरा व्यवस्था करायचा आहे, त्याला चारा पाणी करायचं आहे। ते चारा पाणी करून बागेत जाऊया चला। बागेत काय काम करायचं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी आज। आमच्या द्राक्षी आता कलर आले, तुम्हाला कसं आहे तुमचं द्राक्षी, चला मग बघूया। आमच्या द्राक्षीकडे चाललोय मी आता। शेळीसनला जरा चारा टाकायचा आहे, त्यांना बरं जरा चारा टाकून शेळीसनला जाऊया। बघा आमचं पिल्लू काय करायला लागले, कसं खायला लागली। आमचं पिल्लू लई छान आहे। चला जाऊया मग द्राक्षीकडं। द्राक्षीमध्ये कसं काय काम करायचं आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी आज। माझं ड्युटीवर चाललोय। आज काय करायचं आहे म्हणलं तर सगळं त्याच्यातल्या पानं जरा ही झाली ते करपल्याने ते पण काढून घ्यायचं आहे। आणि कलर आले द्राक्षीला, आता कालच यापार येऊन गेले ते। आता 70 मागितले ते त्यांनी, पण आम्ही दिलं नाही अजून, जास्त सांगा लागलाय अजून 5 रुपये म्हणून। त्यांनी पण सोडून गेले ती, जाऊ दे त्याने ती सगळं व्यवस्थित हे सगळं काय आहे त्याच्यातलं काम सगळं करून घ्यायचं। आता फुल कलर आलाय बघा, सगळं पण फुल भरले असं पानं झाले ती बघा, ते क्रॉचिंग झालंय म्हणून ते असलं पानं काढून घ्यायचं आहे। ते बुडक्याला एक किडं पण आहे, ते किडं पण खाल्ल्यावर असं होते ते म्हणून सांगा लागली ती।
असू दे कशाला पण हो दे सगळं व्यवस्थित. माल पण कलर आलाय, सुगीर भरले. या द्राक्षी खायला तुम्ही पण. माझं चॅनलला तुम्ही पण सपोर्ट करत आहेत. द्राक्षी खायला या तुम्ही पण. कसं वाटले माझं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बरं का. ते वजन वाढवायच्यासाठी कशाचं औषध मारून घ्यायचं म्हटलं तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी. आता ते सगळं व्यवस्थित ही काढून घेतो, ते पानं ते आणि काहीतरी असलेलं ते कट करून टाकून जाते ती मार्केट झाल्यावर, म्हणून सगळं काढून घ्यावं लागले. कसं वाटले माझं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बरं का. थँक्यू. ऑल द बेस्ट. नमस्ते सगळ्यांना.